आजची पहिली मोठी बातमी आहे ती चीनच्या कुरघोडीची। काही दिवसांपूर्वीच पाकला दहशतवाद संपवण्याचे डोस पाजणारा चीन पुन्हा पलटलाय। चीनमुळे पुलवामा हल्ला घडवणाऱ्या जैशच्या मुरक्याची कातडी वाचली आहे। संयुक्त राष्ट्रात काल चीनने नकाराधिकार वापरला आणि त्यामुळे भारताच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फिरलेलं आहे। चीनच्या एका कृतीमुळे मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताने गेले 10 दिवस केलेले प्रयत्न हे फोल ठरले। आजची दुसरी मोठी बातमी आहे ती म्हणजे राफेल संदर्भातली। राफेल प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। मागील सुनावणीमध्ये समोर आलेल्या धक्कादायक माहितीनंतर मोठा वादंग निर्माण झाला होता। करारातील पेपर लीक झाल्याचं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर केल्यामुळे सरकारला विरोधकांनी चांगलंच घेरलं होतं आणि त्यामुळे आज काय नवा वाद होणार याकडेही देशाचं लक्ष लागलंय। तिसरी बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप ही मोर्चे बांधणी सुरूच आहे। आघाडीच्या आज 2 मोठ्या घडामोडी चर्चेत आहेत। पहिली आहे ती राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाबाबतची। राष्ट्रवादीने स्वाभिमानीला वर्धा आणि सांगलीची जागा मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत आणि त्यामुळे आघाडीला नवा भिडू मिळू शकतो। तिकडे जुना भिडू पुन्हा आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे। नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षालाही राष्ट्रवादीने परत या अशी साथ घातली। चौथी मोठी बातमी आहे ती म्हणजे बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांवर ओढवलेल्या संक्रांतीची। बीएसएनएलच्या 2.25 लाख कर्मचाऱ्यांना अद्याप ही मागच्या महिन्याचा पगार मिळाला नाहीये। बीएसएनएलच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी नामुष्की ओढवली आणि यावरून संतप्त कर्मचाऱ्यांनी मोदी सरकारवर आरोप केलाय। सरकारला बीएसएनएल कंपनी बंद करायची असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलंय।